आज तर कसं काय की मॅडम एवढं निवांत झोपलेली होती, नाहीतर सगळ्याच्या अगोदर उठून बसते. हानीला पण कळालं होतं वाटतं की उठल्याबरोबर रोज रोज सगळ्याच्या सेवा भेटलेल्या आहेत, त्याच्यामुळे आज निवांत झोपलेली होती. मग काय, मॅडम तर निवांत झोपलेली होती तोपर्यंत कपडे पण धुवून घ्यायचे होते. जर उठले तर माझं काय काम होतच नाही, दिवसभर तसंच पडून राहते, त्याच्यामुळे अगोदर कपडे धुवून घेतलं होतं. कपडे धुवून तर झालं होतं, मध्ये आलो होतो मी ना गावाकडून, त्यावेळेस आप्याचं पात्र घेऊन आलो होतो. मला ना आप्पे करायला खूप जास्त आवडते. जर मी कधीतरी केलं तर तुमच्यासोबत पण रेसिपी नक्की शेअर करतो. आणि देवासाठी पाणी भरून ठेवा, माझ्याकडे तांब्याच नव्हतं, ते पण घेऊन आलो होतो. मग हानी पण झोपेतून उठली होती, तिला लगेच सांगून घातलं होतं तिच्यासाठी जेवायला करायचं होतं. मी हानीला सकाळच्या टाइम मध्ये जेवायला काय देते तुमच्यासोबत पण रेसिपी थोडंसं शेअर करतो. मला हानीसाठी बोटव्या करायच्या होत्या, त्याच्यामुळे 4-5 लसणाच्या पाकळ्या सोलून घेतलं होतं. त्याच्यानंतर गॅसवर बघून ठेवून 1 चमचा तूप टाकून घेतलं होतं. त्याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या कट करून टाकून घेतलं होतं आणि थोडेसे जिरे आणि कढीपत्ता टाकून त्याला चांगलं परतून घेतलं होतं. सगळं चांगलं परतल्यानंतर मग बोटव्या टाकून घ्यायचं, त्याला पण चांगलं परतून तुम्हाला लागलं तेवढं पाणी टाकून घ्यायचं, चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद टाकून घ्यायचं. त्याला चांगलं मिक्स केल्यानंतर गॅस ना मीडियम मध्येच ठेवायचं आणि 5 मिनिटांसाठी तसंच ठेवून त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची. 5 मिनिटांनंतर बोटव्या पण चांगले शिजले होते. तुम्ही पण तुमच्या बेबीसाठी एक बार नक्की ट्राय करा. मला हानीसाठी खाऊ करायला 5 मिनिटच लागते, पण तिला चारवायला तर अर्धा तास जाते. काय करावं, आमच्या मॅडमचे काय नखरे संपतच नाही, त्याच्यामुळे कस तरी तिला चारवायचं काम करावं लागतं. आणि जसं जसं ऍक्टिंग करते ना तसंच मला पण कर म्हणून सांगते, त्याच्यामुळेच करावं लागते. ह्यालाच म्हणते तो मॉम लाईफ म्हणून, बरोबर आहे का नाही. हानीचं पण जेवण झालं होतं, पालकची भाजी करायची होती तेच केलं होतं.